हे राणा, अरे उगा विचार करत बसू नकस. काय असेल ते तुमचा झगडा घे की मिटून. अरे आमच्यात काय भांडण बिंडण झालेलं नाही. मग वहिनी का रुसून माहेरला गेल्यात? माझ्या चांगल्यासाठी. मतलब म्हणजे मी शिकावं, शान व्हावं असं वाटतंय त्यासनी. अरे मग तू शिकत का नाहीस? त्यांच्या चांगल्यासाठी. म्हणजे हे विचारू नकाच रे. तुझं एक जगा वेगळंच आहे बघ. मग आता एकटाच राहणारस का त्यांच्याशिवाय? नाही, आता त्यांच्या बिगर मी 1 मिनिट बी राहू शकत नाही रे. अरे मग काय करायचं ते सांग की. असं तोंड पडून किती दिवस बसणार आहेस? ए बघ, तू एक काम कर, वहिनीकडे जा, वहिनी संग बोल, तिला समजाव आणि घरला घेऊन येजा. जा. काय बोलू? अरे बोलायला काय, साधा ऐकायला बी तयार नाहीत त्या. अरे पण आता ऐकलं नाही तर मग प्रश्न कसा मिटणार सांग बघू. राणा, एक आयडिया करूया काय? काय? हे बघ, तू वहिनीकडे जा आणि वहिनीला म्हण, मला तुमच्याशिवाय काय करमत नाही, 4 दिवस झाले मी जेवलेलो नाही, उपाशी आहे, असं बोल. हा, हे समजा खरं वाटणार आहे वय त्यासनी. ते बी खरंच आहे म्हणा. मग एक काम कर, आज दिवसभर उपाशी असं सांगतेस नाही, आणि तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही असं बोल. जा तू. पण ते ऐकतील काय? 50 वेळेला सांग, ते ऐकणार. तू सांग तर आधी, चल. नाही नको. अरे लय रात झाली आहे. ह्याच्या आधी रात्रीचं कधी गेला नाही सर त्यांच्या घरला? अरे पण असं रातच्या टायमाला सासरी जाणं बरोबर दिसत नाही. अरे गावातल्यांनी कुणी बघितलं तर काय बोलतील? अरे आपण कुणाला बघूच द्यायचं नाही. हा, चल जाऊया आपण, लपून जायचं. नाही नको. अरे चल की. अरे पण असं चोरून कसं जायचं? वा रे वा वागा. याच्या आधी रात्रीचं कधी गेला नाही सर? मग साखळी कधी दिली होतीस? आता कसं समद बाण निशाण्यावर बसायलेत. देवा, तुझा असाच आशीर्वाद राहू दे रे आमच्यावर. नाही, तू बांधलेली लग्नाची गाठ आम्ही तोडली, पण ती तुटलेली गाठ आता तशीच तुटलेलीच राहू दे. म्हणजे या ठोकळ्यामधली आणि जाऊबाई मधली दरी अजूनच वाढत जाईल. हळू हळू. इथंच आहे आम्ही. उगा चंद्रावर असल्यासारखं का वरडायलायस? हळू बोलावं जरा. काय बोलू कळलं झालंय मला. मग काही बोलू नगस. झोप गप गुमान. झोपी न झाली. का? काळजी करून करून डोसकं फुटायचा टाइम आलाय माझा. अरे आता कसली एवढी काळजी? उलट घरात एवढं चांगलं चांगलं घडायलंय आणि तू कसली काळजी करतो बाबा? वहिनी वहिनी का परत येणं झाल्यात माहेरवरनं. त्याची तुला एवढी का काळजी? अगं माझ्या भावाचा संसार मोडा लागलाय ग. मला सुधरणं झालंय बघ. आधी जरा आपल्या संसाराकडे बघा, मग दुसऱ्याच्या संसाराची काळजी करा. माझा संसार सुरू कुठं झालाय अजून? म्हणजे संसार सुरू व्हायला पैसे लागतात. पैसे दिगी 40,000. कशाला? संसार सुरू करतो की लगेच. नाही, मग संसार न सुरू झालेलंच बरं. दिगी नंदुडे, असं काय करतेस? 40,000 फक्त. हे बघ, आमासनी काय संसाराची गरज नाही, पैसे मिळणार नाहीत. ओके, संसार कॅन्सल. मला 40,000 दे की वहिनींना द्यायचंय. काय म्हणजे आता तू आपल्या पैशांवर तिचं माहेर पोसणार काय? नाही, मग त्या बिझनेस मध्ये माती खाल्ली ती नाही म्हणून वहिनी नाराज झालेत. त्यांना 40,000 देणार आणि परत घरी घेऊन येणार. मग तर एक फुटकी कवडी पण मिळणार नाही. का मिळणार नाही? हा, का मिळणार नाही? बिझनेस मध्ये माती खाया आम्ही सांगितलं नव्हतं तुला? तू माती खाल्ली, तुझं तू निस्तार. वहिनींच्या बदली तुझा मारला, सगळ्यांच्या डोसक्याचा ताप कमी होईल बघ. नाही र, आम्ही लय खमकी बाई आहे बघ. असं तसं माहेरला नाही जाणार आम्ही. आणि टाइम आला का नाही की तुलाच या घरातून बाहेर हाकलू.
तुझ्यासारखी बाद बाई आयुष्यात बघितलेली नाही मी. मग आता बघतोयस ना बघ आणि गप गुमान झोप. हे मी काय करा तू शिकू नकोस मला. मी वहिनींना परत आणणार घरात. कोण आठवते बघतो की मी. बघ आता काय करतो. देवा ह्यो कसला घोळ टाकलायस रा आमच्या पदरात. एक ह्यो असला आणि त्यो ठोकळा तसला. जाऊबाईसनी घरात परत आणण्यासाठी ही दोघं बी काय काय करायलेत पुन्हाच ठाव. अरे बंद आहे. चल जावे घरला. ए घातला कुठं निघालायस. वाघ येते असं माग फिरतोय कधी. हे बघ गेटवर उडी मारून जाऊया आपण. असं म्हणतोयस. हा ए गेटवर उडी कशी मारू. इथं माग कधी मारली नाही सोरी उडी. चल. रुसलेल्या बायकोला आणायला बाकीचे नवरे बघा कसं घोडा गाडी जीप घेऊन येतात आणि तुम्ही मला चालवत घेऊन चाललाय घरी. अगं तसं नाही ग. मी सगळी चौकशी केली पण जवळच्या जवळ कोण गाडी भाडं मारा तयारच होऊन झाले. बोला आणि खोटं. बायको म्हणून माझं काय कौतिकच नाही तुम्हाला. जरा शिका मित्राकडनं. राणा भाऊजी बघा अंजली त्यासाठी काय काय करत असतात. वय त्यांचं बघा आणि शिका जरा. इकडे काय ती बघ वहिनींच्या घरी कोण चोरटी निघाले. हा वय की हळूहळू तू काय कर तुझ्या घराच्या मागे जाऊन थांब. वय मी या चोरट्या जाऊन बुकना करून येतो. वय आणि जो पण वरडावरडीचा आवाज होत नाही तोपर्यंत तू काय बाहेर येऊ नको. वय जा. अरे सोड. त्याच्या बायकोच्या घरी राहणार तू. अरे भले तू इकडे काय करतोयस. मला वाटलं चोरटी निघाल्यात म्हणून मी आलो इकडे. तू इकडे काय करायला. आता काय सांगू तुला. अंजलीबाई रागून माहेरला आल्या तर त्याच मी समजवायला आलोय. आता या टायमाला ती बी असेल लपून. कामच तसं महत्वाचं आहे. कधी आणि कुठल्या टायमाला ते महत्वाचं नाही. आणि बरं झालं तू आला असते. हे बघ तो दरवाजा लई कुरकुर करायलाय. आपण त्याला जाम धरे रानात जाऊन उडी मारते. हा चल. हे मी जातो पण मी आत गेल्यावर तुम्ही बी या काय. येतो येतो. भाल्या चल पकडूया जाम. चल लवकर चल. अरे नीट धर नाही तर आवाज व्हायचा. नीट चालतंय, चल तू. अरे तारकी बाहेर गो. चल भाले. नको कुठं. चल का. भाले चल. अजून थांबा की तुम्ही.
अंजली अंजली आता कळलं, यापुढे मला फक्त अंजली म्हणायचं. कसे आहात? जेवलात ना नीट? खूप वाईट वागते ना मी तुमच्याशी. मला नाही वागायचंय खरं तर असं, पण तुम्ही काय ऐकतच नाही माझं. बघत काय बसलायस? बोलू म्हणते ना तुला. अरे बोलू की. अरे मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाहीये. बस, अजून नाही जास्त ताणायचं. आता समोर आलात ना की लगेच भांडण मिटवू आपण आणि परत जाऊ आपल्या घरी. पोस्टमॅन. वहिनी, तुमचं पार्सल आणले बघा. तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करता? ते मी असंच चालूय फिरत फिरत. ते समजा जाऊ देव, चला की घरला परत. सकाळपासून उपाशी हो मी. तुम्ही उपाशी आहात तर मी काय करू? मला नाही बोलायचं काही. अहो असं काय करते? ते घरामध्ये मला करमना झाले हो. एकटे एकटे वाटायले, भ्याबी वाटायले. का? घरी गोदाक्का, सूरज भाऊजी, वहिनी आहेत ना तुमची काळजी घ्यायला. माझी काय गरज आहे? हाय, लई गरज आहे. अजिबात नाही. तुम्हाला माझी जराही काळजी नाहीये, मग मी कशाला येऊ? अहो काय काळजी? ते विचारू नका. मग नाही येणार. अहो त्या शाळा पुढे तुम्हाला काय बी दिसना झालंय का? काय कळना झालंय? तुम्हालाच काही कळत नाही. अहो मला समज कळतंय. कळत असतं ना तर असे वागला नसतं. तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही. तुम्हालाच काळजी नाहीये ना. व काय बी खोटं बोलू नका. मला खोटं बोलायची सवय नाहीये तुमच्यासारखी. मग ही सवय चांगली आहे काय? वहिनी, मी काय म्हणतो, काही म्हणू नका हो तुम्ही. कसली सवय? घर सोडून येत आहेत ती. तुमच्या शब्द मोडण्याच्या सवयीपेक्षा ही सवय चांगली आहे. दादा, मी काय म्हणतो ऐक. हे तू गप्पे. आयुष्यात एकदा शब्द मोडला तर तुमच्या नाकावर लगेच राग येतोय होय. वहिनी कशाला वाढवताय? टाका की मिटवून. आता मिटवायचं का नाही हे तुमच्या राणादाच्या हातात. त्यांनाच सांगा. हे माझ्या हातात नाही, हे समजू यांच्याच हातात आहे. हो, उगा आठवतीपणा सोडा, समजून नीट होते. हट्ट मी नाही, तुम्ही करता. मी करतोय? मी काय आठवतीपणा केलाय? एकदा सांगा की. हळू आई बाबा उठतील. ठीक आहे, काय आठवतीपणा केला सांगा. तुम्ही शब्द मोडलाय तुमचा. हे शब्दाचं सोडा हो. तुम्ही माझ्यावर प्रेम करताय का नाही तेवढं सांगा. आधी तुम्ही सांगा. मी आधी विचारलंय ना व, मग तुम्ही आधी सांगा. नाही, तुम्हीच सांगा. माझं विचारशील तर वहिनी, ओ वहिनी, अहो उघड का दार? अहो भाऊजी आले. ओ वहिनी, गप्पी. जावई बापू, काय झालं? आणि हे काय? नमस्कार. जावई बापू तुम्ही? काय झालं? काय नाही झालं. अहो तुम्ही कशाला उठलात? झोपा की जाऊन.
ए चल. नाही अजिबात नाही. मी इथं वहिनीसनी न्यायला आलोय. हो माझ्या वहिनीसनी आवाज द्या की. आपण सकाळी बोलू. चल. अजिबात नाही म्हणलो की नाही एकदा. आत्ताच घेऊन जाणार वहिनीसनी घरला. सगळं बसतो का? सूरज भाऊजी, तुम्ही सगळे इथे काय करताय? वहिनी मी बाळा बोलत होतो. तुम्ही घरला चला. तुम्ही आत्ताही पिऊन आलाय? त्यासाठी पण बाया बोलत होतो मी तुमच्या. तुम्ही घरला झाला. मी घरी यायचं का नाही हे यांच्यावर अवलंबून. माझी अट मान्य करतायत का ते विचारा ना. अहो तुमच्यासाठी 1000 अटी मान्य करणार राणा. होय म्हण. ऐक की माझा. मी काय म्हणते. होय म्हण. अरे आपण बोलू. नाही नाही, 1000 अटी नाही मान्य केल्या ना तरी चालेल, पण एकच अट मान्य करतायत का ते विचारा ना. एकच मान्य कर की. आपण घरला जाऊन बोलू की. हा अजिबात येणार नाही बघ. वहिनींना घरी घेऊन जायचंच. घरी चल म्हणलं ना. वा मी इथंच बसून मग सांगावं लागलो. अरे ऐक की जरा. मी बसणार. मला पकड की. हे पकड. मी उठणार. सॉरी. सूरज भाऊजींसाठीच सॉरी मी मान्य करीन, पण तुमचं काही ऐकणार नाहीये. आई आज चल. सोडलं तर खुली झाली मग. अहो ऐका की. अहो चल चला की घरला परत. नाही. अंजली, तुझा हा दीर नेहमीच असा दारू पिऊन येतो का ग? नाही बाबा. अहो ते आता महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की राणाजी इतक्या रात्री सुद्धा इथपर्यंत आले. अगं अंजू बघ किती प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. एवढंच प्रेम करत असते ना तर ऐकलं असतं कधीच माझं. आता काय करावं या मुलीला. अंजू प्लीज आता जास्त हे प्रकरण ताणू नकोस तू. ऐकावंस तू आमचं. अहो तुम्ही तरी काहीतरी समजावून सांगा ना तिला. हे बघ इंदू, हा त्या दोघांचा खाजगी मामला आहे. आपण त्यात लक्ष घालायचं नाही. अहो का नाही लक्ष घालायचं. अंजूच्या संसाराचा प्रश्न आहे हा. अंजू तू झालं गेलं सगळं विसरून जा. उद्या सकाळी हे तुला सोडून येतील तुझ्या घरी. नाही आई, अजून थोडे दिवस मी रुसले ना तर हे माझं नक्की ऐकतील. बघ तू. अगं मला एक कळत नाही, हे सगळं तू का इतकं वाढवायला लागली आहेस. कारण हे शिकावेत असं वाटतंय मला. अशा रुसव्या फुगव्यानं शिकणार आहेत का ते. हो, यांना माझा रुसवा अजिबात सहन होत नाही. तू अजून थोडे दिवस थांब आणि मग बघ तुझे जावई बापू मला जे हवंय ना तेच करतील. आई तू नको ना काळजी करूस. तुला जे भांडण वाटतंय ना ते आमचं प्रेम आहे. पण या सगळ्याचा राणाजींना त्रास नाही का होणार. होतोय आणि होणार. अगं म्हणजे जाणून बुजून तू त्यांना त्रास देणार आहेस का. नाही गाई, त्यांनी शिकायला तयार व्हावं म्हणून चालू आहे की नाही हे सगळं. अजून काही दिवस हे असंच असू दे. ह्यांना माझ्याशिवाय करमत नाही हे माहितीये मला. माझा रुसवा घालवण्यासाठी तरी हे नक्की शिकते. आणि त्यांनी शिकावं म्हणून मी त्यांना हा असा त्रास देणारच. नको काळजी करूस. चला आता खूप रात्र झाली, झोपूया. गुड नाईट. अंजली बी आता जरी माझ्या रुसल्या असल्या तरी मी हा रुसवा घालवणार. काय बी होऊ दे, पण मी अंजलीबाईंना घरी परत नेणार, मजी नेणार.